जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड आता आपल्यासमोर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील आणि महायुती यांच्या संदर्भातील. काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं विधान भवनातील भाषण ऐकलं आणि सर्वसामान्य माणसांच्या, मराठी माणसांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला. उद्धव ठाकरे होणं सोपं नाहीये. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी ठाकरे ब्रँड आहेत. ठाकरे होणं सोपं नाही. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी? एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या या बातमीने महाराष्ट्रामध्ये मात्र सामान्य शिवसैनिकांची छाती अभिमानानं भरून आलाय. नेमकं काय घडलंय ते आता आपण जाणून घेऊया. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल विधिमंडळातील शेवटचा दिवस. या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विधिमंडळामध्ये निरोप देण्यात आला, कारण की मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची ही इनिंग संपती आहे. मात्र हा भाळावून टाकणारा क्षण महाराष्ट्रानं पाहिला आणि महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या प्रेमात पडला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा, महाराष्ट्राचा नेता कसा असावा, सजवळ नेतृत्व कसा असावं, तर उद्धव ठाकरे यांच्यासारखं असावं, अशा प्रकारच्या बातम्या सध्या मित्रांनो सोशल मीडियावरती पाहायला मिळतायत. काल उद्धव ठाकरे यांचं निरोप समारंभातलं भाषण ऐकण्यासारखं होतं. लोक म्हणाली, उद्धव ठाकरे होणं सोपं नाही. ठाकरे हा महाराष्ट्राचा मराठी मान आहे. ठाकरे ही महाराष्ट्राची ताकद आहे. ठाकरे हा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि ठाकरे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान आहे. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर सामान्य शिवसैनिकांची छाती मात्र मित्रांनो भरून आली. शिंदेंनी मान्य केलं, ठाकरे खरंच सगळ्यांचे बाप आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होणं सोपं नाहीये. ठाकरेंना लढणं सोपं नाहीये. हे काल एकनाथ शिंदेंनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं. हा निरोप समारंभ महाराष्ट्राने सगळीकडेच पाहिला. एकनाथ शिंदेंनी देखील काल मान्य केलं की उद्धव ठाकरे हेच खरे आपले नेते होते. एकनाथ शिंदे काल काय म्हणाले ते सुरुवातीला पाहूया. हा निरोप समारंभ नाही, हा शुभेच्छांचा वर्षाव आहे. हा तुमचा शेवट नाही. या आपण कधी भेटूयात आणि बोलूयात. ही एकनाथ शिंदेंची गेल्या 5 वर्षानंतरची उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली ही पहिली वाक्य सांगून जात आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे होणं सोपं नाहीये. आजही जरी एकनाथ शिंदेंकडे सत्ता असली तरी दरारा मात्र उद्धव ठाकरेंचा आहे आणि ठाकरेंच्या पाठीमागे महाराष्ट्र आहे. हे एकनाथ शिंदेंच्या या 2 ओळीं आजही तुम्हाला पाहायला मिळतंय. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. निरोपाचा क्षण आहे, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेले हे विचार महाराष्ट्रानं पाहिले आणि आजही एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे आहेत का, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला. नव्हे तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे एवढे कणखर नेते कसे बनलेत? सगळं गेलं तरी उद्धव ठाकरे आजही महाराष्ट्रामध्ये ताठ मानेनं उभे आहेत. एकनाथ शिंदेंना समजलं, ठाकरे होणं सोपं नाहीये. उद्धव ठाकरे खरंच विचारांचे वारदान आहेत आणि संपूर्ण पक्षाचे, बाळासाहेबांचे वारसदार आहेत. त्यामुळे पुढे एकदा नेमकं काय झालं ते देखील आपण पाहूया. कदाचित 5 वर्षांमध्ये उद्धव ठाकरे पहिल्यांदा म्हणाले, एकनाथ शिंदेसारखा माझा सगळ्यात जवळचा माणूस होऊन गेला, त्यांनाही मी कधी कळलो नाही. उद्धव ठाकरेंनी काल विधानभवनामध्ये आपलं हे व्यक्त केलं मत. त्यावेळी संपूर्ण विधानभवन अगदी शांत होतं. माझा सगळ्यात जवळचा माणूस मला सोडून गेला. कदाचित त्याला कळलं नसेल उद्धव ठाकरे हे कोण आहेत. उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, मित्र कोण आणि शत्रू कोण हे मला लवकर कळलं नाही. जे राहिले माझ्या अगदी जवळचे पण त्यांना मी कधी कळलो नाही. उद्धव ठाकरेंनी उपरोधिकरित्या एकनाथ शिंदेंना हे विधान केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा लोकांची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे होणं सोपं नाहीये. साताऱ्यात जे घडलं त्यावरून देवेंद्र यांनी एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं. लगेचच लागलीच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची अशी आपली जवळीक साधली. महाराष्ट्र पाहत होता, एकनाथ शिंदेंना दूर करून फडणवीस ठाकरेंच्या जवळ जात आहेत. महाराष्ट्रानं पाहिलं होतं शिंदे सेनेमध्ये आणि भाजपमध्ये वाकयुद्धाशिवाय. मात्र देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेना प्रमुखांची शिवसेना आणि त्यांचे सुपुत्र आजही तेवढ्याच ताठ मानेनं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये वाढत आहेत. म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, हे फडणवीस यांनी काल विधानभवनामध्ये मान्य केलं. आता एकनाथ शिंदेंना देखील अनुभूती आली असावी.
ठाकरे त्याच वेळी खरे होते, आपण त्यावेळी चुकलो. आता एकनाथ शिंदेंना पाठीमागचे दिवस आठवायला लागलेत. सत्ता आहे, परंतु जो विश्वास पाहिजे होता, जे नावलौकिक पाहिजे होतं, जी नीतिमत्ता पाहिजे होती, नैतिकता पाहिजे होती, ती आता आपल्याकडे नाहीये असं सध्या काही लोकांना लागलंय. मित्रांनो, जर तुम्ही गेले काही दिवस पाठीमागे गेले, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर काही पाठीमागे गेलो, तर तुम्हाला लक्षात येईल उद्धव ठाकरे हे भाजपसोबत सत्तेमध्ये असताना देखील भाजपच्या नेत्यांना भिडायचे, त्यांच्यावरती रोखटोक बोलायचे. ही ठाकरेंची ताकद कमालीची होती. 2018-19 मध्ये उद्धव ठाकरेंचे मंत्री खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरायचे, भाजपनं जशास तसं उत्तर द्यायचे. मात्र आता एकनाथ शिंदे सोबत असलेले तेच मंत्री मात्र भाजपच्या काही सामान्य कार्यकर्त्यांचा मार खाताना दिसतायत. मित्रांनो, एवढा फरक आहे उद्धव ठाकरेंच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेच्यामध्ये. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे होणं सोपं नाहीये, हे आता एकनाथ शिंदेंना बरोबर कळून चुकलंय. त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करावं का, असा प्रश्न शिंदे सेनेतील काही आमदारांना पडलाय. मित्रांनो, हीच ठाकरेंची ताकद महाराष्ट्राला, मराठी माणसांना खूप आगामी काळामध्ये पुढे घेऊन जाईल. परंतु शिंदे मात्र चुकलेत. आता शिंदेंना उत्तर आले का? मित्र, आपणास काय वाटतंय? आपण देखील यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राच्या राजकारणातील आजही, कालही आणि उद्याही ठाकरे हेच किंग आहेत आणि किंग राहतील, ही गोष्ट 100% सत्य आहे आणि याला कोणीही नाकारू शकत नाही. मित्रांनो, याबद्दल आपलं स्पष्ट मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो नमस्कार. मुंबईमधून सगळ्यात मोठ्या बातम्यांची सुरुवात करूया. शिवसेनेच्या संदर्भातील आणि महाराष्ट्राच्या राजघडणातील जिरवाळ यांच्यासह कॅप्टन अशोक खरात यांच्या संबंधित बातमीने सध्या राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ. बघूया सविस्तर आजच्या 50 झटपट सकाळच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्रात काय घडलंय? मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. देशवासियांनो, मनाची तयारी करा. इराण युद्धाचे संकट गहिरे, काळ कठीण. नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती. महाराष्ट्रात नोट मराठा लॉकडाऊनसारखी स्थिती येणार. 2026 मध्येच देशाला मोदीशहांपासून मुक्ती मिळेल. केजरीवाल यांची स्पष्टोक्ती. देशामध्ये उडाली मोठी खळबळ. ट्रम्प यांची 5 दिवसांची युद्धविश्रांती. इराण इस्रायल युद्ध 5 दिवसात थांबल्याने सुटकेचा निश्वास. भोंदूबाबा खरात सोबत फोटो असलेल्यांच्या HIV टेस्ट करा. काँग्रेसची भर सभागृहात मागणी. खराशी संबंधित 10 मंत्र्यांना तात्काळ राज द्यावा. भोंदूबाबा खरात सोबत फोटो आणि इकडे राजीनामे. विधिमंडळामध्ये विरोधक आक्रमक. सगळ्यांचेच राजीनामे घेण्याची शिवसेनेची मागणी. सातारा पोलीस अधीक्षक निलंबनावरून महायुतीत भडका. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रंगला वादाचा दुसरा अंक समोर. मुंबईतील प्रत्येक फेरीवाड्याची पडताळणी करा. बांगलादेशी घुसखोर विक्रेत्यांना सोडू नका. हायकोर्टाची मुंबई पालिकेला थेट आदेश. महाराष्ट्रात चाललाय काय? घर्षण होण्यासाठी स्पर्शाची गरज नाही. भौतिकशास्त्राचा 300 वर्षापूर्वीचा जुना नियम बदलला. जेरोल येथील कॉस्टम विद्येचे नवे संचेतन. अमेरिकेच्या दबावाखाली काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्या. एप्स्टीन फाईल्समध्ये नाव येणं अत्यंत गंभीर. लुकआउट नोटीसमुळे आयुष्य ठप्प. परदेशातूनही पोलिसांना सहकार्य करू. डॉक्टर संग्राम पाला यांची हायकोर्टात माहिती. भाजपनं अडकवल्याची माहिती. आर्यनला सोडण्यासाठी शाहरुखकडे पैसे मागितले नाहीत. हायकोर्टामध्ये समीर वानखडे यांचा थेट दावा आला अखेर समोर. मोफत उपचार केले नाहीत तर रुग्णावला इथे कारवाई. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत गैरप्रकार. सरकारचे आश्वासन. धक्कादायक. महेंद्र महापालिका आयुक्तांची बोगस सही. बनावट स्टॅम्पवरून 400 कोटींचा घोटाळा उघड. आर्थिक गुन्हे गुणून सपाळ. वाड्यातील शेतकऱ्याने पिकवले पिवळे सोने. सूर्यफुलाच्या रोल्या एकरात बिया आणि लाखो रुपयांची केली कमाई. महाराष्ट्रासमोर आदर्श. भोंदू खरात करून गडजाचा 6 वर्ष लैंगिक छळ. गर्भपात करून धमकावले. नाशिकमध्ये अखेर भोंदूबाबा विरोधात 7वा गुन्हा दाखल. महायुती साताळ्यावरून ठिणगी. शिवसेना आक्रमक. राजीनाम्याची धमकी. वरिष्ठ पातळीवरून वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू. शिवसेनेला धक्का. पोलीस अधीक्षकांचे निलंबन. सत्यांनी केले रोखले. नीलम गोरे यांनी केले होते त्यांचे निलंबन. अमेरिकेकडून युद्धविराम 5 दिवस हल्ले थांबवण्याची ट्रम्प यांची घोषणा. मात्र इराणकडून इन्कार. होर्मझ समुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची दिली इराणने अखेर संपूर्ण जगाला धमकी. पाकिस्तानात वाढल्या तेल किमतींनी हाहाकार. पेट्रोल 500, डिझेल 400 रुपये लिटर. शिवसेनेचे मंत्री आक्रमक. गळचे पीक होत असेल तर राजीनामा देऊ. शिंदेकडे मानली भूमिका. सातारा महायुती अंतर्गत वादाला अखेर चव्हाट्यावरती.